महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे। राज्यातील सर्व शाळांतील शिक्षकांवर लागू होणाऱ्या टीईटी अनिवार्यतेविषयी आता महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद तसेच अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरवण्यात आले आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक चिंतेत असून अनेक शिक्षक संघटनांनी न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी केली होती। मात्र याचिकेऐवजी महाराष्ट्र सरकारने थेट कायद्यात बदल करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे। शासनाने केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषदेला टीईटी सक्तीविरोधात पत्रव्यवहार सुरू केला आहे। शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्य सरकारचा हेतू शिक्षकावरील अन्याय टाळायचा आहे आणि म्हणूनच कायद्यात बदल करून राज्यातील शिक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे। अनेक शिक्षक संघटना देखील सरकारला विनंती पत्र पाठवून कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे। तर आता बघायचंय की केंद्र सरकार या मागणीवर कितपत सकारात्मक निर्णय घेते।